बोलले, कारण माझा संघटनेचा ऋणानुबंध हा 2004 पासूनच आहे. पण आज आपण व्यासपीठावर आहात ही संधी मी अधिकारी म्हणून सोडणार नाही. मला सगळ्यात आधी महत्त्वाचं असं की ऋण आहे माझ्यावर गावकरे सरांचं सगळ्यात मोठं, कदाचित ते विसरले असतील. माझ्या मुलाचं ॲडमिशन विद्याधर महाले यांच्या फोननंतर गावकरे सरांनी शाळेत केलं होतं. माझा मुलगा इथे आला. दुसरं, माझा परिचय करून देताना विजयभाऊ म्हणाले तसं अजून एक माझं प्रमोशन झालं. मेट्रो मध्ये जनरल मॅनेजर या पदावर माझं आत्ता नुकतंच प्रमोशन झालं. त्यांनी उपजिल्हाधिकारीपर्यंत सांगितलं. पुढचं मी सांगते, पण हे मला खास डावखरे सरांसाठी सांगायचं आहे. आणि मी वैभव, ऋत्विक असे आम्ही सगळे पत्रकार मुंबईतले पार्टी करायला बसलो होतो जेवायला. आणि आमची मोठी भाऊ पार्टी झाली, आम्ही जेवलो वगैरे. आणि म्हटलं चांगलं बिल झालं, कारण आम्ही बाहेर पडताना तिथल्या त्या बिल घेणाऱ्यांनी आम्हाला सांगितलं नाही, म्हणजे बिल दिलेलं आहे. तुम्ही दिलं आम्हाला कळेनाच, कारण सगळे मुंबईतले मला असं वाटतं सगळे क्रीम पत्रकार होते त्यावेळेला. आणि तुम्ही दिला, त्या 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. तर डावकरे सर म्हणाले की नाही तुम्ही जा, आम्ही दिलेलं. म्हणजे सर माझं प्रमोशन झालंय, मला द्यायला पाहिजे. मग तुमच्या प्रमोशनसाठी मी पार्टी देते. आणि मला असं वाटतं माझ्या प्रमोशनसाठी सगळ्यात पहिली पार्टी डावकरे सरांनी दिली. तर आज शिबिरासाठी अशासाठी बोलायचं आहे सर की मी या शिबिराच्या निमित्ताने काही गोष्टी ज्या इथल्या टीमने वेबसाईटवर किंवा फेसबुक आणि इन्स्टावर टाकल्या होत्या त्या मी पाहिल्या. तेव्हा मला असं वाटलं एकतर महत्त्वाचं असं मुलांसाठी बोलायला हवं. मी मार्गदर्शन करणे इतकी माझी योग्यता नाही. आता मी मुलांना मार्गदर्शन नाही करू शकत की इथे असलेले सगळे सन्माननीय कार्यकर्ते आहेत, विजय भाऊंसारखे, बाळाराम भाऊंसारखे, सुरेश भाऊंसारखे, यांना मार्गदर्शन करणे इतकी माझी योग्यता नाही. पण मी जे काही या 3 दिवसाचं पाहिलं त्यात आपण मी डावखरे सरांना भाऊ सतत पाहिलंय ते म्हणजे शिक्षणाच्या प्रश्नांवर ते खूप बोलतात. मी फार कमी अभ्यासू विधिमंडळ सदस्य पाहिले त्यात डावखरे सरांचं मी नाव घेईन अशासाठी की मी विखे पाटील साहेबांकडे असताना सुद्धा सरांचा सतत प्रयत्न असायचा की भरपूर माहिती घ्यावी, अभ्यास करावा, बोलावं. त्यासाठी समर्थांची सुद्धा मदत अनेकदा सरांनी घेतली. मला या माध्यमातून सरांना असं सांगायचं की मी आज मेट्रोमध्ये आहे. मुलांना तुम्हाला मेट्रो, रेल्वे, रस्ता हे सगळं रेल्वे मेट्रो बघून तरी माहीत असेल, बरोबर? आपल्याकडे अजून मेट्रो आलेली नाही, आपल्याकडे रेल्वेही धड आलेली नाही. मेट्रो रेल्वे हे काय करतात? एका जागेवरून दुसऱ्या जागेवर माणसांना नेतात, बरोबर? पण तुमच्या सगळ्यांपैकी सगळेजण स्वप्न पाहतात, पाहिले? मी तुमच्या वयाची असताना स्वप्न पाहिलं होतं. जसं आता विजय भाऊंनी सांगितलं, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असताना मला लाल दिव्याच्या आणि पिवळ्या दिव्याच्या गाड्या दिसायच्या लहान असताना. आणि तेव्हा तो फरक नाही कळला लाल दिवा कोणाकडे असतो आणि पिवळा दिवा. पण त्यावेळेला मी स्वप्न पाहिलं अधिकारी होण्याचं. पण स्वप्न पूर्ण करायला मेट्रो उपयोगाची आहे का? तुम्हाला स्वप्नांपर्यंत मेट्रो नेऊ शकते? सांगा. रेल्वे नेऊ शकता? तुम्हाला काय नेऊ शकतं स्वप्नांपर्यंत? आणि शिक्षण, बरोबर बोल. मला असं म्हणायचं की तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत फक्त आणि फक्त शिक्षण नेऊ शकतं. 2 दिवसभरामध्ये जे काही इथे भाषणं झाली ती मी थोडी ऐकली फेसबुक आणि इन्स्टावर. आणि माझ्या असं लक्षात आलं की शिक्षण मेट्रोपेक्षाही सगळ्यात पायाभूत सुविधा जर कुठली असेल तर ती शिक्षण आहे. आणि संघटनेने, समर्थनने या निमित्ताने शिक्षण या पायाभूत सुविधेवर जास्त भर द्यावा असं मला वाटतं. डावखरेजी, मला असं वाटतं की आपला फार महत्त्वाचा म्हणजे यामध्ये सहभाग असावा आणि पुढेही असावा यासाठी. कारण आज आपण 2047चं व्हिजन डॉक्युमेंट बनवतो. तर 2047 मध्ये आदिवासी समाज कुठे असेल? हा आजचा आदिवासी जी पिढी आहे ती 2027 मध्ये कुठे असेल? हे जर आपल्याला याचा जर विचार करायचा असेल तर शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी अशासाठी सांगते की काल मी बंधमुक्ती कायद्याअंतर्गत वाड्याला झालेली केस पाहिली, त्यानंतर आपण बालविवाहाच्या केसेस पाहतो. पण मला असं वाटतं या भाऊही याच्याशी सहमत असतील की ह्या मलमपट्ट्या आहेत, याचा मूळ इलाज आहे शिक्षण.
आत्मन सारखा खाजगी शाळेत शिकणारा मुलगा आणि इतर मुले यांच्यामध्ये फरक जो आहे तो फक्त शिक्षणाने आहे. त्यामुळे शिक्षणासारख्या विषयावर संघटनेने याच्या पुढच्या वर्षामध्ये काम करावं. 9वी-10वीचा वर्ग हा एक विषय आहे, पण शिक्षण, मूलभूत सुविधा या जर पिढीला 2047 मध्ये खाजगी शाळेत शिकणाऱ्या मुलाच्या पर्यंत आणायचं असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षणावर भर द्यावा. आणि आत्ताचा जो संघर्ष आहे, काल कोणीतरी म्हणाले की रस्त्यावरचे संघर्ष, तर आत्ताचा संघर्ष हा रस्त्यावरचा संघर्ष नाही. आत्ताचा संघर्ष जो आहे तो विजय भाऊ, आजचा जो संघर्ष आहे तो आजची व्यवस्था पाहता बुद्धीचा संघर्ष. रस्त्यावरचे संघर्ष करणाऱ्या संघटनांपुढे हा आव्हान आहे की आत्ताचा संघर्ष हा बुद्धीचा संघर्ष. AI आलाय. आजची युद्ध सुद्धा बुद्धीच्या जोरावर केली जातात, तंत्रज्ञानाच्या जोरावर केली जातात. आणि कुठेतरी जर आपण हा आदिवासी ही पिढी 2047 ला आत्मनच्या पिढी बरोबर आणायचं असेल तर शिक्षण आणि त्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष न करता बुद्धीचा संघर्षासाठी काय करता. आणि बुद्धीचा संघर्ष म्हणजे समर्थन आणि संघटना यांनी एकत्र करून व्यवस्थेसोबत काम करणं. दुसरं मी जास्त इथे काही सांगत नाही, पण कालच्या 2 दिवसांच्या भाषणांवरनं मला म्हणून असं वाटलं की शिक्षण हा विषय पायाभूत आहे. बंधमुक्ती केसेस आणि बालविवाहाच्या केसेसपेक्षा हा मुख्य आहे आणि त्यासाठी डावकरे सरांसारख्या महनीय व्यक्तींनी यात मदत करावी. आणि दुसरं मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे. आत्मनला 3 दिवस सगळ्यांनी सांभाळलं. मी नसताना प्रकाश भाऊसारखी व्यक्ती किंवा ताईबाई असतील हे आईसारखं प्रेम त्यांना दिलं. आणि आपल्यापैकी प्रत्येकाने आपलं स्वप्न पूर्ण करायचं आणि तुम्ही सगळे स्वप्न पूर्ण करणार नक्की. आणि या सगळ्यासाठी आपल्याला संघटनेसारख्या शिबिरांचा उपयोग खूप होतो. मला जेव्हा मी अशा शिबिरांमधनं आले, मी संघटनेत नव्हते पण मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ABVP यासारख्या शिबिरातनं आले आणि त्याचा परिणाम मला माझ्या व्यक्तिमत्व घडण्यामध्ये जास्त दिसला. 2 दिवसांमध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी श्रीराम इथे होता, मला वाटतं आता आहे का माहीत नाही. आणि ते 2च गोष्टी मी तुम्हाला सांगते की श्रीरामने तुम्हाला विदूषक आणि त्यातनं हसणं आणि त्यातनं कसं काय स्वतः डेव्हलप करणं स्वतःला असं मला वाटतं शिकवलं असेल. तुम्हाला आवडलं का ते? मी अशासाठी विचारते, श्रीराम हा माझा चांगला मित्र, मी त्याला तुमच्यासाठी इथे घेऊन आलेले. त्याने काय शिकवलं तर कितीही संकट आली, कितीही अपयश आलं तरी सुद्धा आनंदाकडे आपल्याला जायचं. तुम्ही सगळे आनंदाकडे जाणार ना आयुष्यात पुढे. काल ज्या टीचर आल्या होत्या तुम्हाला शिकवायला त्यांनी तुम्हाला चित्र शिकवलं. त्याही माझी मैत्रीण होती जिला मी तुमच्यासाठी खास पाठवलं होतं, मला येता आलं नाही. हे चित्र आपल्याला काय शिकवतं माहितीये का? नुसतं बाहेरचं बघायचं आणि चित्र काढायचं असं नाही. चित्र आपल्याला असं शिकवतं की तुम्ही शाळेत जाता, कुणीतरी तुम्हाला चिडवतं ना, कुणीतरी असं असतं जे चिडवतं, राग करतं, हो की नाही? कधीतरी वाईट वागतं, मग तुम्हाला दुःख पण होतं, मग तुम्ही घरी येऊन चिडता, आईला तक्रार करता, वाटतं का नाही? मला आत्मन तर असं अनेकदा सांगतो, याने मारलं, याने रागाने पाहिलं. चित्र आपल्याला काय शिकवतं माहितीये? हे जे सगळं वाईट आहे ना, राग, द्वेष, अपमान, वाईट वागणं, चेष्टा करणं, या सगळ्यातनं जे सुंदर आहे ते निवडायचं आणि ते आयुष्यात रेखाटायचं. तुम्ही कराल तर चित्र कुणीही सोडू नका. मी एवढंच सांगेन की मला आज डावकरे सरांसमोर यासाठी बोलायचं होतं की संघटनेने कृपया शिक्षण हा विषय घ्यावा. ही मेट्रोपेक्षाही जास्त मोठी पायाभूत सुविधा आहे. तरच 2047च्या विजन डॉक्युमेंटमध्ये आदिवासी समाज बसू शकतो. आणि त्यासाठी रस्त्यावरच्या संघर्षापेक्षा आजच्या संघटनांसमोर आव्हान आहे ते बुद्धीच्या संघर्ष. मी इतकं सांगते आणि खूप खूप आभार प्रकाश भाऊचे विशेषतः, ताईबाईचे विशेषतः, आणि एक आई म्हणून खूप खूप आभार. आणि डावकरेजी थँक्यू इतकी संधी दिल्याबद्दल.